मित्रांनो, आज जो TET पेपर 1 झाला त्यामधील परिसर अभ्यास या घटकावरील संभाव्य उत्तरे आज आपण अभ्यासणार आहोत. अपेक्षा आहे तुमचा पेपर छान गेला असेल, कारण पेपरमधील प्रश्न हे जास्तीत जास्त प्रश्न हे स्टेट बोर्डमधून आले होते आणि आपण स्टेट बोर्ड प्रश्नमालिका चालवली. त्यातील जास्तीत जास्त प्रश्न या पेपरमध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. तर बघूया पहिल्या प्रश्नाचे उत्तर. भूदलचा प्रमुख जनरल असतो तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हणतात. काय म्हणतात? एअर चीफ मार्शल म्हणतात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे 121 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे एअर चीफ मार्शल. हा सेट सी आहे मित्रांनो. 122 प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? लोकसभेचे पण असतात, राज्यसभेचे पण आणि विधानसभेचे पण. म्हणजे आपलं उत्तर होईल पर्याय नंबर 4. A, B, C हे तीनही जण राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये असतात. प्रश्न 123. गटपर्वतांबाबत विसंगत बाब कोणती? गटपर्वताचा माथा टोकदार असतो नाही, इथे टोकदार नसतो तर तो सपाट असतो, म्हणून ही बाब इथे विसंगत आहे. 124 नंबरचा प्रश्न होता जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचा वापर करण्यात येतो. 125वा प्रश्न आहे थंड प्रदेशातील बर्फ हे भुसभुशीत नसतात. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? बॅरोमीटर का नाही, थर्मोमीटर नाही, ॲनिमोमीटर नाही, तर हायड्रोमीटर वापरल्या जाते. 127 नंबरचा प्रश्न होता उद्योगाचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणत्या बाबीतून दिसून येतो? मित्रांनो, हा प्रश्न आपण शिक्षणशास्त्रामध्ये घेतलेला आहे. त्या शिक्षणशास्त्रामध्ये इयत्ता 11वीच्या पुस्तकामधून हा प्रश्न जशाचा तसा आलेला आहे. उद्योगाचे सामाजिक दायित्व कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे हे असते. म्हणजे काही मुले, अपंग मुले, काही ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी जे आरोग्य दवाखान्याच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी या कंपन्यांमार्फत 2% रक्कम CSR फंडात जमा केली जाते. ते त्यांचं सामाजिक दायित्व असते. त्यानंतर 128वा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव आणि मुख्यालय देश याची योग्य जोडी ओळखा. आपल्याला माहिती आहे जागतिक व्यापार संघटना ही जोडी इथे योग्य आहे, कारण जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो त्याची जे मुख्य केंद्र आहे ते जिनेव्हा या ठिकाणी आहे. हा सुद्धा प्रश्न आपण प्रश्नमालिकेमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर 129 विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? हा प्रश्न आपण परिसर अभ्यास या प्रश्नमालिकेमध्ये घेतला आहे. ही वयाची अट आहे 6 ते 18, कारण सर्वसामान्य मुलांसाठी 6 ते 14 असते, पण विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी ती 6 ते 18 असते. बघूया पुढचा प्रश्न. नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य विचारलाय आपल्याला. सिंधू, रावी बरोबर आहे. गंगा, कोसी बरोबर आहे. कृष्णेची ब्रह्मपुत्रा ही नदी नाही. ब्रह्मपुत्रा ही कुठे पाहायला मिळते आपल्याला? गंगा नदीची उपनदी ब्रह्मपुत्रा आसाममध्ये पाहायला मिळते. 131वा प्रश्न मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? हा प्रश्न सुद्धा आपण घेतलेला आहे प्रश्नमालिकेमध्ये. हा उपक्रम मॉम नावाने ओळखला जातो. 132 या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर म्हटले जाते. बायोफ्रायटा. 133 तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता? तांब्याची लांब पट्टी असते. लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक
कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाळपत्रा, हे पण बरोबर आहे. तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोक्याला भालाप्रमाणे अग्र, हे पण बरोबर आहे. म्हणजे वैशिष्ट्ये नसणारा मग काय आहे? पर्याय 2 हे वैशिष्ट्ये नाही आहे. त्यानंतर 134वा प्रश्न होता, फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे जे थेंब जमा झालेले दिसतात, यामागचे कारण कोणते? तर ते आहे संघनन. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? हा भौतिक बदल आहे. म्हणून उत्तर आहे भौतिक बदल. विविध ऊर्जेची रूपे आणि उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. गोट्यांचा खेळ, गलोल जो हलतो तो, प्रकाश संश्लेषण क्रिया आपल्याला माहिती आहे की हा रासायनिक ऊर्जेमध्ये कन्वर्ट होतो. म्हणून सीचा 4 नंबर कुठे आहे? बघा, गोट्यांचा खेळ स्थितीत जोपर्यंत आपण गोट्या हलवत नाहीत त्या स्थितीमध्ये राहतो, त्याचा 1 होईल. गलोल हा हलतो, गतिज ऊर्जा होईल. प्रकाश संश्लेषण रासायनिक ऊर्जा आणि वणवा पेटणे प्रकाश ऊर्जा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान असते, हे उत्तर बरोबर आहे. रक्तपेशी व पशुचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायांपैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? द्रवरूप नायट्रोजनचा. त्यानंतर H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? स्वाईन फ्लू. पुढचा प्रश्न बघूया. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? ग्लुकोजचा केला जातो, फ्रुक्टोजचा पण केला जातो, किण्व पण वापरले जाते, लॅक्टोजचा वापर केला जात नाही. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र दर्पण, हा प्रश्न सुद्धा आपण घेतलेला आहे. विविध धर्मांच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? बघा, अग्यारी हे पारशी धर्मांचं हे आहे, प्रार्थना स्थळ आहे. सिनेगॉग ज्यू लोकांचं प्रार्थना स्थळ आहे. विहार बुद्धिस्ट लोकांचं प्रार्थना स्थळ आहे. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे, त्यामुळे हा गटात बसत नाही. खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते? हा इयत्ता 10वीच्या इतिहास पुस्तकातून आलेला प्रश्न आहे. तर उत्तर आहे नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. उत्तर आहे 3. शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास रायगड नाव दिले होते, तर तोरणा किल्ल्यास प्रचंडगड. हा प्रश्न आपण परिसर अभ्यास मालिकेत तसाच्या तसा घेतलेला आहे मित्रांनो. 145. खालीलपैकी संत नामदेव यांबाबत योग्य विधान कोणते? आद्य कीर्तनकार होते, बरोबर आहे. पंजाबात प्रसार केला, हे पण बरोबर आहे. आणि गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन आहे, हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. म्हणजे ABC योग्य. हेही आपण परिसर अभ्यास या प्रश्न मालिकेत हा प्रश्न संतांची कामगिरी यामध्ये घेतलेला आहे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम करते? पत्रव्यवहार सांभाळणे. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ यामध्ये आपण हा प्रश्न जसाच्या तसा घेतलेला आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? ही आहे प्राथमिक शिक्षणासाठी. मित्रांनो, हाही प्रश्न आपण जसाच्या तसा घेतलेला आहे शिक्षणशास्त्र या प्रश्नमालिकेमध्ये. कोसबाळ प्रकल्प, अणुताई वाघ एचं जर आपल्याला 3 माहिती असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये शारदा सदन पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलं होतं आणि सेवा सदन रमाबाई रानडे यांनी स्थापन केलं. म्हणून पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. कोसबाळ प्रकल्प, अणुताई वाघ या संदर्भात आपण शिक्षणशास्त्र मालिकेत हा प्रश्न घेतलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? 21 वर्ष. मित्रांनो, नागरिकशास्त्रामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. लोकसभा हे कोणते सभागृह आहे? कनिष्ठ सभागृह आहे.
अशा प्रकारे या ठिकाणी परिसर अभ्यास या घटकावरील प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. आपला पेपर उत्तम गेला असेल याची मला खात्री आहे, कारण मी जी प्रश्नमालिका चालवली त्या प्रश्नमालिकेला चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण सर्वांचा परिसर अभ्यास हा घटक या घटकावरील प्रश्न योग्य रीतीने आपण सॉल्व केले असाल. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया एका पुन्हा माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.